गोडशा चिरमुळे सर आज परीक्षेचे मार्क सांगणार आहे. अरे नुसतं मार्क सांगणार नाही ती पेपरात काय काय लिहिलंय ती सगळं वाचून दाखवणार आहे ती. आईचा गो मी तर नुसतं पेपर मध्ये थापाच लिहिले त्या. कोण भेटते त्या चिरमुऱ्याला तुझं दोतार काढून नाही सगळ्या रस्त्याने पळवीन त्याला. अरे कशाला तसं म्हणतोयस? चिरमुरी सर लय चांगला आहे ते. आत्ता इथं आलं का नाही लय मारतील तुला. मला मारते त्याला का नाही असं उचलून आपटीन त्याला मी. आपण बघू सकाळीच्या सर खडा मला उचलला पडणार. अहो सर ऐकून घ्या की हे फुली होत्या त्या मला. उभा राहायचं म्हणका मोडला. दोघ जण धरा त्याला इकडे सट्ट्यात घ्या जरा चांगलं जरा माकडा ती गमर काय वाटतात. थांबा काय जण चालतं तुम्हाला. शांत बसा दंगा करू नका कुणी. आणि तो खामकर कुठे गेला? सगळ्यांची मार्क वाचून दाखवणार आहे मी एका एकान पुढे याचं. शांत बसा सगळे. माकडा तू कुठं आला सांग खुर्ची कोण ठेवली इकडं? तुझंच काम असणार आहे पुढे. अरे बसणाऱ्या खामकर जरा अभ्यास करत जा की गंड भोपळ्या. विज्ञान मध्ये तुला 40 पैकी 8 मार्क पडलेत नुसती. सर ही चिटिंग आहे सगळा पेपर लिहिलता मी. अरे माकडा सगळा पेपर लिहिलायस पण सगळ्या थपाच लिहिले त्यास. मुंग्यासनी कसं मारल्याचं उत्तर काय लिहिलेस तू? सोप्पा आहे सर. पहिल्यांदा साखरेला मिरची पावडर लावायची आणि मुंग्यासनी खायला द्यायची. मग मुंग्यासनी तिखट लागले मुंग्या पाणी पाणी करत नळाला जातील आणि पाणी पितील आणि वल्ल्या होतील. हा मग पुढं वल्ल्या झालेल्या मुंग्या वाळायसाठी आगीजवळ जातील. मग त्या आगीत आयटम बॉम्ब टाकून फोडायचा. मग त्या मुंग्या जखमी होतील. बर मग पुढं जखमी झालेल्या मुंग्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट होतील. मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं जाईल. मग आपण जायचं आणि त्यांचा ऑक्सिजन मास्क काढायचा. मग त्या तडपडून मरतील. वा वा एक नंबर. टाळ्या वाजवा. अरे माकडा असं उत्तर नव्हतं त्याचं. मुंग्यांची पीएची पावडर असते ती आणून टाकायची मग मरते तर मुंग्या. खाली फालतू उत्तर सांगते. व्हॉट्सअपवरचं काहीतरी वाचून येते सांगते इथे. चिरमुरे सर आमच्यावर एक उपकार करते लागा. कसला उपकार? सगळ्यांच्या पुढे मार्क वाचून दाखवून आमच्या इज्जतीचा फालुदा करू नका. अरे माकडा मग काय प्रत्येकाच्या कानात येऊन वैयक्तिक सांगू काय मार्क? हा चालतंय की एक नंबर आयडिया. ये पुढे तुझी मार्क सांगते ये पुढे. गोडशे तुला 40 पैकी 40 मार्क पडले ते. सर ही काय काढत सांगायची गोष्ट आहे. सगळ्यांनी मोठ्याने सांगा की. बर सांगतो पोरांनो आपल्या वर्गातले बबलू गोडशे याला 40 पैकी 4 मार्क पडले ती. सर आता ते म्हटलं की 40 पैकी 40. अगं बसणाऱ्या तुला 40 पैकी 4च पडली ती. एवढा हुशार लागून गेला शी तू. पेपर मध्ये काय लिहिलेलं नाही बस खाली. आणि 40 पैकी 40 पाहिजे बस खाली. चिरमुरे सर का चिडला एवढं? या मका चिवडा मॅडम. मका चिवडा खाणार काय? नको मला. अहो चिडली म्हणजे लय आगाऊ पोर आहे ती. बरं तुम्ही कशा आलाय काय दौरा? मुख्याध्यापक सरांनी मला निरोप दिले तो सांगायला आले. मॅडम तुम्ही मॅडम कमी शिपाई जास्त वाटताय. शिकवायचं राहिलं नुसतं निरोपच द्यायला येताय. ए भगुऱ्या तोंड्याच्या तोंड बंद करून शांत बस. लय पुढे पुढे बोलू नकोस. मॅडम तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझ्याकडे लक्ष द्या. मी केवढा देखना दिसते काय? म्हणजे देखना म्हणजे निरोप सांगा काय सांगायला होता? उद्या शाळेत पालक मीटिंग आहे तर आपापल्या पालकांना घेऊन यायचंय. आईच्या गावात वाट लागली. आमचं बाप लय डेंजर आहे. पालक मिटिंगला आल्यावर माझं कारनामा ऐकून बुकनाच उडवणार आहे माझा. माझी पण तीच बॉम्ब आहे. माझं पण पप्पाला डेंजर आहे. ए शांत बसा. सर मामाला पालक मिटिंगला गेलो तर चालतंय का? हा मामाला घेऊन ये मामेला घेऊन ये मामाच्या फुरगेला घेऊन ये. तुझं मामाच्या फुरगेत लगीन दाव्या तांदूळ टाकायला जीव आहे सगळी. माकडा आई वडील नाही तर आजी आजोबा दोन्हीला कोणाला तरी घेऊन यायचं. मग सगळीच घेऊन येत तुम्ही. सगळीच घेऊन पाय बांधून मारीन सगळ्यांनी. इथं काय महाप्रसाद हवी एकाला कोणाला तरी घेऊन यायचं. आधी का सर? पुढे ये जरा अजून. काकत बस माझ्या. नको सर. बस की काकत. अरे सकाळी आता काय काकत बसून विचारतोस का देऊ का? बाहेर जाऊन विचार. संस्कार नावाची चीज नाही तुमच्याकडे. विचार आधी का सर? या खोत उसर का झाला तुला शाळेत याला? आमच्या आईची आणि बाची भांडणं लागलेली. अरे मग माकडा तुला शाळेत यायला येत नव्हतं. तू काय मजा बघत बसला होतास काय? कसं आहे ना सर माझं एक चप्पल आईच्या हातात होतं एक चप्पल बाच्या हातात होतं. अरे माकडा मग बूट घालली याचं. बूट काढच म्हटलं आईच्या आणि बाच्या भांडणात. अरे तुझा बा आणि आई कशावर मांडत होती? आई काय म्हणली तुझ्या बापाला? ए उडग्या तुझा तो कामधंदा बघ. तुला कशाला पाहिजे पंचायती? हा? अशी आई बापाला म्हणली. हा बरोबर. मग बाप काय म्हणला आईला? ए उडगे तुझा तो कामधंदा बघ नाहीतर एका थोबाडात खाली पाडीन. हा? असा बाप आईला म्हणला. अरे बस नाही बस खाली. फाटली माझी तुझं एक्सप्रेशन बघून. खरंच तुझी आई बाप्पाला अशी बोलली बी? नाही रे सर आणि मॅडम आमच्या घरगुती बांधण्याबद्दल विचारते ते म्हणून त्यांच्यावर जिरवली. मग शाळेत त्याला उशीर का झाला? अरे आमच्या आईने गरम गरम भजी केली ती खात बसलेलो. मला पण ती मजा. हे नाही बाबा. सकाळीची असली बंद करतेची नालाय का?
बरं मुलांनो, उद्या सर्वांनी पालक मीटिंग साठी पालकांना घेऊन यायचंय. जावा आता सगळे घरी. जावा काढला हळूहळू जावा पडशीला. ए गोडशी बाळा इकडे की. आज ती मागाशी म्हटलास तू मामा येणार पालक मिटिंगला. मामाच लगीन झाले काय? झालंय की मामाला पुरगी आहे काय? मग लग्नाला आले आता. बर नंबर असला तरी ती मामाच पुरगीचा. माझा मामा पोलीस आहे पोलीस. ए बाळा चेष्टा केली रे, गंमत केली सोनिया. घरात काय सांगायला नाही बरं कसलं. जा शिस्तीत जा. होय बाया बाबा, उद्या आमच्या शाळेत पालक मिटिंग आहे. तू येणार का माझं पालक बनून? अरे पण तुझा मास्तर मला ओळखेल की आणि मला चुपून काढेल. अरे असं नाही याचं, माझ्याकडे एक आयडिया आहे तसं याचं. कसली आयडिया? इकडे सांगतो. कुड 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 ठेव. अरे पण त्यात माझा काय फायदा? ही 100 रुपये दर, पण नक्की आहे पालक मिटिंगला. तर बाबा तू टेन्शन घेऊ नको. जातो आता. जानू असं करत जाऊ नको. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. टायमावर खायत जा, टायमावर सगळं करत जा. तुझ्या जीवावर साम्राज्य उभा केलंय मी सगळे. अगं हक्की लवकर शान काढून मला कामावर जायचं आहे. आहे धंदा तुझा. पप्पा उद्या शाळेत पालक मीटिंग आहे, याला सांगितले. किती वाजता आहे पालक मिटिंग? 10 वाजता आहे. येणार नव का? ती नव मॅडम असणार नव्ह का पालक मिटिंगला? आईला मॅडम असणार म्हटले की नाही. फादर नक्की येणार पालक मिटिंगला. नाही त्या म्हणून सांगतो, म्हणजे फादर येतच नाही पालक मिटिंगला. अरे काय झालं, काय विचारतोय मी? नाही त्या मॅडम उद्या रजेवर आहे त्या. बरं झालं मग येतो पालक मिटिंगला. अरे काय झाले, फेसबुकवर मी तुझ्या मॅडमच्या फोटोला कडक मॉडेल अशी कमेंट केलं रे. त्यामुळे मॅडमच्या पुढे जाय जरा लाजल्या की दुत्या. आता मॅडम नाही त्या, म्हटलं येतो पालक मिटिंगला. हाय त्या उद्या मॅडम, रजे बिजेव काय नाही त्या. तरी पण येतो, म्हणजे मॅडमच्या मनात काय आहे माझ्याबद्दल ती समजेल मला. हा अरे म्हणजे तुझ्या अभ्यासाबद्दल काय आहे मनात मॅडमच्या ती समजेल मला, असं म्हटलं मी. बर जावा. आय कोण आहे फेसबुकला एवढं देखणं मॉडेल? ह्याचा नंबर तेवढा मिळाला पाहिजे. आता एक काम करतो, उद्याच फेसबुकच्या ऑफिसला जातो, हिचा नंबर काढतो. पप्पा उद्या शाळेत यायला लागतंय, पालक मीटिंग आहे. अरे मूर्ख माणसा, इथं महत्वाचं काम चालू आहे माझं. उद्या काय जमणार नाही मला. उद्या महत्वाच्या कामाला जायचं आहे मला. बरं झालं त्याच्या आईला नाही तर पालक मीटिंग मध्ये मास्तर माझी इज्जत काढली असते फादरच्या पुढे. असं आहे. तुमच्या घरातलं कोण येणार आहे उद्या पालक मिटिंगला? कोणच येणार नाही. अरे नवीन मॅडमने सांगितले पालक नाही आणलं तर 500 रुपये दंड घेणार आहेत. अरे माकडा कशाला काढलं नवीन मॅडमचं नाव? आता फादर येत नाही लगेच पालक मीटिंगला. अरे पोरा, अशा किती बी नवीन मॅडम येतील, मी काय आता शाळेत येत नाही. कारण मला ही मॉडेल आवडलंय. गाडीचं मॉडेल आवडलंय. उद्या गाडी घ्यायला जाणार आहे. पप्पा 500 रुपये दंड होईल, चला पालक मीटिंगला. अरे 500 रुपये दंड दे ना तर 5000 दे. मी आहे पालक मिटिंगला. काका कोणाचा फोटो आहे? अरे माकडा माझ्या मोबाईलमध्ये वाटते. ही कोण आहे माहित आहे का तुम्हाला? कोण आहे? ह्याच आमच्या नवीन मॅडम आहे त्या. मॅडम माहिती आहे. नवीन मॅडम माहिती आहे. मॅडम माहिती आहे. गाडी स्टार्ट कर. चल बस गाडी साई. पालक मिटिंगला जाऊ. बस. अहो पप्पा आज नाही पालक मीटिंग, उद्या या. अरे तिथं जाऊन शाळेत मग काम करूया. आपण बस आता जायचं पालक मिटिंगला. अहो गा बसा, उद्या जाऊया शाळेला. आईला मॅडमला बघून साईज बाप्पा पाकुळ झालं या. असा ही चल शाळेला पालक मिटिंग आहे माहित नाही. अरे मी नाही येणार. काय झालं? आमचं पप्पा काल तर म्हणलेले होतो पालक मीटिंगला आणि सकाळपासून गायब जायची. अरे आमचं पप्पा पण दुपारी येणार आहे. तवा येतील की तुझं पप्पा दुपारी? बरं चला. अरे खोळ्या मोकळे कुठे यायला लागले? दप्तर घेऊन यायचा. आलो घेऊन सांग गडबडीत येणारच ना. चिरमुरे सर, आजच्या पालक मीटिंग मध्ये सर्व मुलांची त्यांची परीक्षेची मार्क त्यांच्या पालकांसमोर सांगायची. होय मॅडम. आणि जी पोर सारखी गैरहजर राहते का नाही, त्यांची तक्रार पण त्यांच्या पालकांच्याकडे करायची. चला. मकाची वेडा मॅडम, साडी एक नंबर दिसते तुम्हाला. शेम मकाची वेड्याच्या कलरचे. थँक्यू चिरमुरे सर. वेलकम. अरे कोण झोपलं इथं? अरे कोण झोपलं इथं? नमस्कार मॅडम, मी साईचा पप्पा. गप्पा मार नको, कसा झोपलाय सांग. कसं आहे, आज पालक मिटिंग आहे. मग टाइम यायला नको का, म्हणून इथंच येऊन झोपलो. तुमच्यासाठी. म्हणजे पोरासाठी. बर जा हात पाय तोंडून ये, जा आंघोळ बिंघोळ करून ये, जा. आम्ही आंघोळ करून आले मागच्या वड्यातनं. दात बीत सगळं घासून आली, तयार जाई. डोसक्याला शॅम्पू लाजा मग, वाटला तिकडून परत ये जा. नाही झालंय माझं. हातरून ठेवून ये जा मग. म्हणे तुमच्या घरातलं कोण येणार आहे रे पालक म्हणून? अरे आमचं पप्पा गावाला गेली ती. माझं बालक आहे की पालक म्हणून ना 500 रुपये दंड आहे. बरं चल आजोबा तितका बघूया. आबा बाहेर या. आता जेवण आलोय. 13 चपात्या खाऊन आलोय. आबा शाळेत पालक मिटिंग आहे. काय शाळेत पालक मटर पनीर आहे?
यासने सांग मी आत्ता जेवण आलोय उद्या येतो खायला. आबा जेवण व पालक मीटिंग आहे. बर बर. हा एक पायलीचा भात शिजत ठेवलाय तेवढा खातो आणि येतो दुपारपर्यंत. हा लवकर ये, आम्ही जातो पुढं. जा जा. आत्ता जेवण आलोय. गुरुजी करा सुरू पालक मीटिंग. अहो थांबा जरा, अजून मुलांची पालक येऊ दे मग सुरुवात करूया. बर बर. गोडशे तुझं पालक केव्हा येणार? येईल मम्मी येणार आहे माझी. बर बर. हा या बसा. अहो इथं कुठे बसता? खाली बसा. कुठं चालला? पालक मीटिंग खेळायला. अहो मावशी पालक मीटिंग खेळायला तो काय खो खो कबड्डी सारखा खेळ नसतो या. पालक मीटिंग वेगळं असतं या. मम्मी बस की खाली. तू म्हणतोय म्हणून बसते, नाहीतर या चिरमुरे मास्तरला उभा राहून धडा शिकवला असता. बर बर बसा बसा. ए साई पुढे ये, आणि त्याचे पालक कोण आहेत त्यांनी पण पुढे या. हो पालक पुढे या. मीच आहे. कुठे बसू? इथं बसू का? हा तिथं बस, उभा राहा तिथं. मॅडम हे साई, आणि साई ही तुझी होणारी आई. म्हणजे साईची नाही आली आई म्हणून मी केली लय घाई. तरी पण पालक मीटिंग सुटल्यावर सांगा होणार का ह्याची आई. म्हणजे काय तरी पास करा. तुमचा साई लय आगाव आहे. माझं पोरगा आहे ती आगावपणा करणारच की. हा अहो खरंच खूप आगाव आहे हा. काय आगावपणा करतायस तू? अजिबात काय आगावपणा करायचं नाही. मॅडमनी जमिलो तर जिवंत गाडीन. अहो याने पेपर मध्ये एका प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंय बघा. काय लिहिलंय? प्रश्न असा होता, तुर्कस्तानाच्या बादशाचा जन्म कधी झाला. बर. याने लिहिलंय बादशाचा जन्म त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी 1 वर्ष त्याच दिवशी झाला. अरे मला काय पण लिहितेशवी. मॅडम मी शाळेत होतो तेव्हाच मला अजून आठवतंय. मी सांगू का बादशाचा जन्म केव्हा झाला? सांगा. बादशाचा बारस 12व्या दिवशी होतं. त्याच्या आधी 12 दिवस बादशाचा जन्म झाला. अरे वा वा वा, तू याचा 5 माकडा. तुझ्यामुळे तुझं पोरगं बिघडलंय. काय बरं उत्तर सांगतोशी? काय झालं? चुकलं काय? होय चुकीचं आहे. आचिर मरे लय येते तर तुम्हीच सांगा मग. सांगतो. भूषण हा माझा विषय विज्ञान आहे, तरी पण मला इतिहासात सगळं येतंय. बादशाचा जन्म त्याच्या आई वडिलांचं लग्न झाल्यावर 1 वर्षाच्या आत झाला. अहो चिरमुर सर काय हे, बादशाचा जन्म 1 जून 1830 रविवारी झाला. चुकाय मॅडम. कसं काय? बादशाचा जन्म रविवारी कसा होईल? रविवारी तर सुट्टी असते. अरे माकडा, तुझ्या बाप्रमाणे तू पण बिघडलायस मग पूर्ण. अरे मास्तर तू आण सांभाळ बोल. बरं मॅडम तुम्ही लय हुशार आहे बरं का. तुमचा नंबर मिळेल का? हो घ्या ना. हा सांगा. 8 8 9 9 पुढे. एवढंच आहे. 8 नंबर माझ्या चप्पलचा आणि 9 नंबर माझ्या सँडलचा. बसता खाली, नाहीतर 8 आणि 9 नंबर मी थोपड फोडीन. नाही जातो तुम्हाला लय का माहिती. अरे की घेऊन जा की नंबर. नको जातो बाळा, जातो घरात सांगू नको. बाळा मी जातो घरला, नाहीतर मॅडम माझा बुकना पाडेल. का हो पप्पा? अरे ती मॅडमच्या फोटोला कमेंट केली नव्हती का मी कांडका मॉडेल. मॅडम तर लय डेंजर दिसत्या. फेसबुकवर माझ्या फोटोवर तुम्हीच कमेंट केलेली ना. नाही मॅडम मी नव्हतो. तो माझा जुळा भाव असते, माझ्याकडे दिसतो. पप्पा आम्हाला का सांगितलं नाही सर तुम्हाला जुळा भाव आहे तो? बाळा लहानपणी उरसात गेलो होतो, पन्नालालच्या गाडावर बसून गेला, ती मागा आलाच नाही परत. मला एकदा दिसलेला कुठं रे? ते पन्नालालचं संडास धुईत होता. हे ते मी होतो. बस खाली. शिंदे पुढे, तुम्ही पण पुढे या. फोटोला कमेंट करतोशी या पडा. अहो तुमच्या मुलाने पेपर मध्ये काहीच लिहिलेलं नाही. आळस या विषयावर निबंध लिहायला सांगितलेलं. याने काय लिहिलं बघा. हा माकडा काय प्रश्न आहे? आळस म्हणजे काय? सगळं कोरं सोडलेस आणि काय लिहिलेस? यालाच आळस म्हणतात. चांगला त्याला सकाळच्याला नुसता. तुला तुझ्या बाच्यात एखादा एक प्रश्न विचारते, उत्तर दे मला. विचारा की. व्याकरणामध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोग असतो. मला सांग, मी विस्की पितो आणि मी रम पितो, यामध्ये कोणता प्रयोग येतो? कर्तरी पण नाही कर्मरी पण नाही, तर तरी प्रयोग येतो. अरे कुठनं काढला शिव प्रयोग? हा माकडा, हे असले फालतू उत्तर देतोय. तुला दुसरा प्रश्न विचारतो. मला सांग, जगातला कोणता प्राणी सगळ्यात जास्त अंडी देतो? चिरमुरे सर तुम्हीच सगळ्यात जास्त अंडी देता. काय? हे बघा की सगळ्या पानावर तुम्हीच अंडी दिली तिचा. अरे माकडा, तसली अंडी नव्हे. अरे तसल्या अंडी नव बसणाऱ्या मॅडम, खरंच मी याला जन्माला घालून चुकी केल्या. हाला त्याला न्या. चोपा चांगला. चल. गुरुजी माझ्या पोराचा नंबर कवा यायचा? मला लय काम व्हायली घरात. मावशी थांबा जरा, हाजरी प्रमाण घ्यायचं सगळं. ए काम कर पुढे. ए खामकर, तुझं पालक कुठं आहे? ती काय आली ती? आलोय मॅडम मी. या डिजाबा. आत्ता जेवण आलोय. खिशातनं चिवडा घेऊन आलोय. आत्ताच जाऊन आलोय.
4-5 चकल्या टाकून आलोय. बाय मास्तर केलीच माझी नक्कल तर करीन तुझं टक्कल. ओ ढेऱ्या बा तुमचा ना तू खूपच गंड भोपळा आहे. भोपळ्याची भाषा नको मॅडम, आत्ताच जेवण आलोय, नाहीतर खाली असती तुम्हाला नाराज केलं नसतं मी. अरे ढेरे मॅडम म्हटली तुझा नातू गंड मोकळा त्याला काय येत नाही. अरे मग खाली वरची ऐकाय ते मला. भरती जाऊ दे. तुमच्या नातवाला पेपर मध्ये प्रश्न लिहायला सांगितलेला मुंग्यासनी कसं माराल त्याचं उत्तर काय लिहिलं माहितीये का? काय लिहिलंय? सांगतो. यानं लिहिलंय साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांनी खायला द्यायचं. मग मुंग्यांचं तोंड भाजणार, मग त्या पाणी पाणी करत नाळावर जाणार आणि तिथे गेल्यावर पाणी पिताना भिजणार. भिजल्यावर मग ते वळायसाठी आगीजवळ जाणार. मग आगीत बॉम्ब टाकायचं. मग बॉम्ब फुटल्यावर मुंग्या जखमी होणार आणि त्या ICU मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आणि ऍडमिट होणार. ऍडमिट झालं त्याची व्हेंटिलेटरवर ठेवलं जाणार. मग जायचं आणि त्यांचा ऑक्सिजनचा मास्क काढायचा. मग ते थडपाडून मारणार. असं लिहिलं यानं. सगळं बरोबर लिहिलंयस पण शेवटला चूक केलीस कापट्या. व्हेंटिलेटरवर ठेवल्या ऑक्सिजनचा मास्क काढण्याऐवजी मग त्याच्या तोंडा उशीटून मारायचं. सिरियल मध्ये बघत नाही तू. रे आबा तू तिच्या पुढचा निघलास. अरे डेरे मुंग्यांची BSC पावडर असते ती टाकून मारायचं असं उत्तर आहे त्याचं. अरे मास्तर तुला माहित आहे मग पोरांनी कसं विचारतो. आता जेवण आलोय, ओ ढेऱ्या बा असली फालतूगिरी चालणार नाही. जा तुम्ही घरी. जातो मी. आता जेवण आलोय, पायलीवर भात खाऊन आलोय. आम्ही एवढा टाकून पण येत पार्ट्यात जाऊन जातो, भुका लागले त्या. आता जेवण आलोय. ओ चिरमुरे सर मी आले जरा स्टाफ रूम मधून. पुढचे पालक कोण आहेत बघा तुम्ही. हा बरं बघतो जावा. ए गोडशा पुढे ये. कोण आहे तिचं पालक? हे गुरजा एवढ्याच विसरलास मला. मी आहे आई. बरं बघा तुमचा मुलगा लय गंड आहे. सगळ्या विषयात नापास झालाय. मग कर ना त्याला पास. का मी तुला नापास करू माझ्या गाया नजरेनं? हे अहो मावशी तसं पास करता येत नाही. तुमच्या मुलाला काय सुद्धा येत नाही बघा. माझ्या पुढे विचार ना त्याला प्रश्न. ए गोडशे मला सांग 1 वर 5 किती? मास्तर 1 वर 5 मग खालचा मरल की. मावशी तसं नव्हे. 1 वर 5 म्हणजे उभा एक आणि त्याच्यावर 5 किती म्हटलं मी. उभा एक आणि त्याच्यावर 5 असं करून काय दहींडी फोडायची आहे काय? गोडशे तुझ्या आईला घरला घेऊन जा घरला. अहो मावशी उभा एक आणि त्याच्यावर 5 म्हणजे 15 असं येतं या. असं मला वेगळंच वाटलं. तुम्हाला काय म्हणून वाटतंय? ही बघा तुमच्या पोराला वाघावर निबंध द्यायला सांगलेलं परीक्षेत त्याने काय लिहिलंय बघा. दाखवा ना मग तुम्हीच वाचून. मी कशाला वाचून? हे सागर काय लिहिलंयस? वाघ हा अत्यंत डेंजर असतो. त्याला 4 पाय, 2 डोळे, 2 कान आणि 1 शेपूट असतो. मी एकदा शेतात जाताना माझ्या मागे वाघ लागलेला. बर पुढे सांग. वाघ मागे लागल्यावर मी झाडावर चढलो. मग मला भीतीने सुसूला आलं. मग मी सुसू केली. मग ती सुसू वाघाच्या अंगावर पडली. मग त्या सुसूला धरून वाघ हळूहळू वर यायला लागला. मग मी खिशातनं कात्री काढली आणि ती सुसूदार कापली. मग वाघ धाड दिसणी खाली पडला. अरे माकडा काय म्हणता पाहिजे तुझे? हे मास्तर माझ्या पोराला मारायचं नाही. आय आय सोड त्या मास्तरला. आय बाळा तू चुकलं मला कधी नाही. थांब बाळा थांब. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.